डब्याला देण्यासाठी अगदी झटपट होणारा पदार्थ म्हणजे बटाट्याची पोळी. हा मुलांच्या डब्यामध्ये आपण भाजी म्हणून देऊ शकतो. तर 2 बटाटे घ्यायचे, ते पूर्ण सोलून घ्यायचे. सोलून झाले की ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि किसणीवरती ते बारीक किसून घ्यायचा पूर्ण बटाटा. मुलं अगदी आवडीनं खातील आणि रोज रोज डब्याला मागतील असा हा पदार्थ आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा. तर हा किसलेल्या बटाट्यामध्ये 2 चमच बेसन टाकून घ्यायचं. बेसन टाकून झालं की त्यामध्ये तिखट वगैरे टाकून घ्यायचं. जसं हवं तसं मुलांना आवडेल असं तिखट टाकून घ्यायचं. जेवढं तुम्हाला तिखट लागतं तेवढं. त्यामध्ये हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि थोडीफार कोथिंबीर टाकायची आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं. या पोळीमध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही. पूर्ण बटाटा मॉइश्चर करून पूर्ण पाणी सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचा. हे बघा पूर्ण याच्यामध्ये पाणी मी अजिबात वापरले नाही आहे. इकडे मी तव्यावरती तेल तापत ठेवलं आहे. तव्यावरती ते मिक्सर पूर्ण टाकून घ्यायचं आणि पूर्ण तव्यावरती पसरून घ्यायचं. जसं हवं तसं, पातळ हवं, जाडा हवं तसं. बटाटा शिजला म्हणजे पूर्ण पलटी करून घ्यायचा. तेल कमी वाटलं असेल तर पुन्हा थोडंफार तेल ओतून घ्यायचं. तर आपली ही बटाट्याची पोळी रेडी आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.